तर भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या देशांपैकी नंबर 1 आहे. हे सर्व आपल्याला माहितीच असेल. पण भारत अजून एका गोष्टीत नंबर 1 होतोय, तो म्हणजेच की लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज, जे सर्व हृदयविकारासंबंधित आजार असेल किंवा मधुमेह, हाय शुगर, हाय कोलेस्ट्रॉल, अगदी कॅन्सरही त्यात येतो. तर या सर्व गोष्टींमध्ये भारत जो आहे तो आघाडी घेण्याच्या मार्गावर आहे. आणि ही गोष्ट खूप वाईट आहे, कारण की आपलं पॉप्युलेशन खूप जास्त आहे आणि आपण जर पब्लिक हेल्थ जर कंट्रोल नाही केली तर लाँग टर्मवर जी हेल्थ आपल्या देशाच्या इकॉनॉमीला आणि ओव्हरऑल आपल्या देशाला खूप जास्त मोठा इम्पॅक्ट करू शकते. हा जो आकडा आहे, जो वाढतोय लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजचा, तो काही वेळा आधी फक्त शहरातच असायचा, पण आता ग्रामीण भागातही हा आकडा खूप वाढला आहे. कारण की जास्त फास्ट फूड आणि इझी टू ऑर्डर फूड जे आहे आणि सिडेंटरी लाईफस्टाईल जी आहे ती पण ग्रामीण भागातही आजकाल खूप वाढली आहे. यामुळे ग्रामीण भागातही जे हृदयविकारासंबंधित जे पेशंट आहे किंवा जे आजार आहे ते खूप प्रमाणात वाढत आहे. अगदी माझ्याही घरात 3 वयोवृद्ध लोक, ज्यांना हार्ट ब्लॉकेजमुळे जी हार्ट स्टेनची जी सर्जरी आहे ती करावी लागली. तर अनेकदा आपल्याला असा प्रश्न पडतो की हे सर्व का होतंय? तर हे का होतंय हेच जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवला आहे. तर सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊयात की फॅट्स, लिपिड म्हणजे काय? तर अनेकांना जर आपण विचारलं की हृदय संबंधित आजार का होतं, तर ते एक बेसिक त्यांच्या मनात असं असतं की फॅट किंवा कोलेस्ट्रॉल जे आहे ते त्याच्या हृदयाच्या जी आर्टरी आहे अवतीभोवती त्याच्यामध्ये ब्लॉक झाल्यामुळे ब्लड फ्लो नाही झाला आणि त्याच्यामुळे अटॅक आला. हा ब्लॉकेज जो आहे तो कशामुळे होतं, तर तेच आपण जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम फॅट्स म्हणजे काय? फॅट्स म्हणजे लिपिड. आणि लिपिड जे आहे ते आपल्या शरीरातील जे ॲक्टिव्हिटीज आहे, जे हॉर्मोनल चेंजेस होतात किंवा एनर्जी स्टोअर करण्यासाठी किंवा हॉर्मोन प्रोडक्शन असेल आणि जे आपलं सेल मेम्ब्रेन आहे, जे आपले पेशी आहे त्यांचं जे प्रोटेक्टिव्ह कव्हर आहे ते मेंटेन करण्यामागे हे जे फॅट्स आहे, लिपिड, याचा खूप मोठा भाग असतो. तर आपण अगदी असंही नाही करू शकत की आपण फॅट एकदम बंद केलं जेवणामधून आणि जस्ट प्रोटीन आणि कार्ब कन्झ्युम करतोय, पण आपली लाईफ चांगल्या पद्धतीने मेंटेन होते, असं अजिबात नाही होऊ शकत. फॅट्सची पण खूप गरज आहे आपल्या शरीराला. प्रॉब्लेम तेव्हाच येतो जेव्हा आपण फॅटचं कन्झम्पशन जास्त करतो आणि आपली जी ॲक्टिव्हिटी आहे ती कमी करतो, हालचाल किंवा एक्सरसाइज अजिबात करत नाही. तर अशा वेळी जे फॅट्स जे आहेत त्याचा एक भाग आहे LDL कोलेस्ट्रॉल, तो आपल्याला ब्लॉक करतो आणि ते जेव्हा जास्त प्रमाणात डिपॉझिट होतो त्यावेळी आपल्याला प्रॉब्लेम येतो. तर हे जे लिपिड्स आहेत त्यामध्ये 3 प्रकार असतात मोस्टली, HDL, LDL आणि ट्रायग्लिसराइड्स. तर आपलं शरीर जेव्हा कोणतंही अन्न जेव्हा घेत असतं त्यामध्ये जेव्हा फॅट्स असतात, फॉर एक्झाम्पल जे पीनट बटर आहे, शेंगदाण्याचं बटर किंवा दुधाचे जे पदार्थ आहे त्यामध्ये फॅट असतं. तर हे जे फॅट आहे तर ती आपली बॉडी कशा पद्धतीने पचवतं ते म्हणजेच की इमल्सिफिकेशन नावाचा एक प्रोसेस असतो. त्याच्यासाठी मी त्यावर एक व्हिडिओ बनवेल नंतर. पण सध्या तुम्ही हे समजून घ्या की LDL, HDL आणि ट्रायग्लिसराइड्स हे काय असतं. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल जे आहे या 2 गोष्टी वेगळ्या आहे. अनेक जण कोलेस्ट्रॉल आणि फॅट्स एकच गोष्ट आहे असं समजतात, पण फॅट जे आहे, जे आपलं डायटरी फॅट आहे, जे आपण फूड सोर्समधून कन्झ्युम करतो, तर हे जे आहे ते एनर्जी प्रोडक्शनसाठी किंवा हॉर्मोनचं जे मेंटेनन्स आहे, सेल मेंटेनन्स जे आहे त्यासाठी यूज होतं मोस्टली. आणि मेजॉरिटी ऑफ त्याचं फंक्शन आहे की ॲज अ एनर्जी स्टोअर होणं. भविष्यात जेव्हा त्याचा वापर असेल तेव्हा ते युटिलाइज होतं. आणि जे कोलेस्ट्रॉल आहे ते 70 ते 80% आपल्या लिव्हरमध्ये बनतं आणि आपल्या शरीरात विविध जे हॉर्मोन्स आहे त्याचं प्रोडक्शन असेल किंवा सेल मेम्ब्रेन असेल, त्याचा एक महत्त्वाचा भाग जे आहे ते हे कोलेस्ट्रॉल असतं. आणि जेव्हा आपल्या आर्टरीजमध्ये जेव्हा काही डॅमेज होतं तेव्हा जे LDL आहे, बॅड कोलेस्ट्रॉल, ते काय करतं, हे जे लिव्हरमधलं कोलेस्ट्रॉल आहे ते त्या साईटला डिपॉझिट करतं आणि त्याची रिकव्हरी होती. पण जेव्हा ते डिपॉझिशन जास्त होतं तेव्हा प्लॅक फॉर्म होतो किंवा जे क्लॉग होतं आणि यामुळे अटॅक येऊ शकतो. तर एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की आर्टरी जी आहे ती डॅमेज नाही होऊन द्यायची. आणि आर्टरी डॅमेज तेव्हाच होती जेव्हा तुमचं फॅटचं कन्झम्पशन जे आहे, डायटरी फॅट असेल किंवा सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रान्स फॅट, स्मोकिंग, हाय ब्लड प्रेशर असेल, स्ट्रेस जर तुम्ही जास्त घेत असेल तर ह्या आर्टरीज डॅमेज होतात. तेव्हा आपलं मेन टार्गेट हे पाहिजे की जे इन्फ्लेमेशन आहे किंवा जे डॅमेज आहे आर्टरीचा तो आपण कंट्रोल केला पाहिजे. त्याला हे सर्व फॅक्टर जे मी आता बोललो ते जबाबदार आहे. आणि जे कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तात असतं, जे आपल्या लिव्हरमधून प्रोड्यूस होतं, तर ते कॅरी करायचं काम जे आहे ते HDL आणि LDL करतं. ओके. तर लिव्हरमधून तर विविध बॉडी पार्ट्सपर्यंत कोलेस्ट्रॉल ट्रान्सपोर्ट करणं ही जबाबदारी असते LDL कोलेस्ट्रॉलची, ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो. आणि विविध बॉडी पार्ट्सपासून आपल्या रक्तातलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते परत लिव्हरमध्ये डिपॉझिट करणं हे काम जे आहे ते HDLचं असतं, म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, ज्यालाच आपण गुड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो. आय होप तुम्हाला HDL आणि LDL ह्या दोघांमध्ये काय मेजर फरक आहे हे तुम्हाला समजलं असेल. आणि HDL आणि LDL हे कॅरियर्स आहे कोलेस्ट्रॉलचे. ओके. LDL जे आहे ते 100 mg/dl या क्वांटिटीपेक्षा कमी असलं पाहिजे, याला आयडियल रेंज असं म्हणतात. आणि जे HDL आहे, गुड कोलेस्ट्रॉल,
तर त्याला 40 ते 60 या रेंजमध्ये असणं हे आयडियल मानलं जातं. तर 130 mg/dl या रेंजच्या खाली जर LDL असेल बॅड कोलेस्ट्रॉल तर ते एक मेंटेन्ड असे स्टेटमध्ये मानलं जातं, पण त्याच्यावर असेल तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि ट्रायग्लिसराइड्स जे आहे, ट्रायग्लिसराइड्स म्हणजे फॅट्स जे आपण कंझ्युम करतो, जर तुम्ही जास्त कार्ब, शुगर, अल्कोहोल या 3 गोष्टी जर तुम्ही जास्त कंझ्युम केल्या तर जे ट्रायग्लिसराइडची जी लेवल आहे गरजेपेक्षा जास्त होती. याच्यामुळे तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम येऊ शकतो तुमच्या शरीरात, ज्याच्यामुळे ब्लॉकेज तयार होऊ शकतं. ओके, तर या 3 कोलेस्ट्रॉलपैकी तुम्हाला जसं समजलं असेल HDL, LDL आणि ट्रायग्लिसराइड यापैकी जे LDL असतं, मोस्टली LDLची जी प्रेझेन्स आहे आपल्या रक्तात तर तो खूप साऱ्या जणांच्या रक्तामध्ये तो जास्त होतो. का? कारण की आपलं जे कन्झम्पशन आहे, आता आपण जे सॅच्युरेटेड फॅट्स जे कंझ्युम करतो तर त्याचं प्रमाण जर जास्त असेल किंवा ट्रान्स फॅट असेल, तळलेली पदार्थ, मैदा, साखर या जास्त तेलकट पदार्थ जर आपण जास्त कंझ्युम केले तर LDLचं प्रमाण आपल्या शरीरात जास्त होतं. तर हे जे कॅरियर लिपोप्रोटीन आहे LDL, आपले जे वॉल्स आहे आर्टरीजचे तिथं ते डिपॉझिट होतं आणि जेव्हा ते जास्त डिपॉझिट होतं तेव्हा ते फ्लोला ब्लॉक करून टाकतं. त्यातून ब्लड ट्रान्सपोर्ट नाही होऊ शकत चांगल्या पद्धतीने. अशा वेळी जे पेशंट आहे त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा अटॅक येणं हीच ती गोष्ट असते. अनेक वेळा खूप सारे पेशंट आहे त्यांना स्वतःचा जीव पण गमावा लागतो, पण काहींना ते जे ब्लॉकेज आहे ते स्टेंट टाकून ते मोठं केलं जातं आणि त्याच्यातून ब्लड फ्लो चांगल्या पद्धतीने होतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर आता जसं तुम्हाला समजलं असेल HDL, LDL आणि ट्रायग्लिसराइड म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल, तर हीच गोष्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी सर्वप्रथम एक प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर मेजर म्हणून तुम्ही तुमची लिपिड प्रोफाईल टेस्ट केली पाहिजे. ओके, वर्षातून एकदा जी ब्लड टेस्टची रिपोर्ट आहे त्यामध्ये लिपिड प्रोफाईलची टेस्ट केली पाहिजे, ज्यामध्ये तुमचे HDL, LDL, ट्रायग्लिसराइड्स, टोटल कोलेस्ट्रॉल किती आहे तुमच्या शरीरात ही पण माहिती होईल जेव्हा तुम्ही ब्लड टेस्ट घेशाल. आणि मी जशी तुम्हाला रेंज सांगितली, LDLची रेंज 100च्या खाली असली पाहिजे. जर ती जास्त असेल तर अशा वेळी तुम्हाला तुमची लाईफस्टाईल, तुमचं वर्कआउट आणि तुमचं डाएट या 3 गोष्टी कंट्रोल करावं लागेल. प्लस तुम्हाला जर काही ॲडिक्शन असेल तर या गोष्टी तुम्हाला कंट्रोल करावं लागेल, कारण की या LDL आणि HDLच्या लेवलवर खूप अफेक्ट करतात. जे HDL आहे गुड कोलेस्ट्रॉल त्याची पण रेंज 40 ते 60 mg/dl यामध्ये असले पाहिजे. तर ब्लड टेस्टचे रिपोर्ट जसेच महत्त्वाचे आहेत. त्यानंतर ब्लड टेस्टच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला जे रिडिंग्स आहे त्या रिडिंग्स तुम्ही कशा पद्धतीने कंट्रोल करू शकता, तर त्यासाठीच हे काही पॉईंट आहे. तर हे पॉईंट सांगण्यापूर्वी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की माझं स्वतःचं जे कोलेस्ट्रॉल जे होतं ते म्हणजे कोलेस्ट्रॉलचं जे प्रोफाईल होतं तर ते खूप हाय होतं. काही महिन्यांपूर्वी जेव्हा मी चेक केलं तेव्हा LDLचे जे रिडिंग्स होत्या त्या जवळपास 180 mg/dl अशा रेंजमध्ये होता. आणि हे पाहून मी पण खूप शॉक झालो होतो, कारण की माझं लाईफस्टाईल तर चांगलं आहे तरी पण कुठे मी चुकतोय ज्यामुळे माझं LDL एवढं वाढलं आहे. तर हेच कंट्रोल करण्यासाठी मी माझ्या लाईफस्टाईलला कंट्रोल केला, ज्यामध्ये मी माझं सर्व मेन फोकस माझी जी झोप आहे आणि जो माझं फूड इंटेक आहे मी त्यावर केला. आणि जेणेकरून 40 ते 45 डेज नंतर माझी जी रेंज आहे LDLची ती 130च्या खाली आली, जे तुम्ही इथे बघू शकता. आणि ही माझी जी जर्नी आहे जवळपास 50 mg/dl 50 युनिटचं LDL जे आहे मी ते कंट्रोल केलं, ज्याच्यामुळे माझं ओव्हरऑल कोलेस्ट्रॉलची लेवल पण कमी झाली आणि जे गुड कोलेस्ट्रॉल आहे HDL कोलेस्ट्रॉल त्याची पण जे अवेलेबिलिटी आहे ती पण वाढली. तर ह्या गोष्टी एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा LDL तुमच्या शरीरात जास्त असतं तेव्हा HDL कमी असतं, आणि जेव्हा HDL चांगल्या रेंजमध्ये असतं तेव्हा जे LDL आहे बॅड कोलेस्ट्रॉल ते पण कमी असतं. ह्या गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल एकमेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा. तर आपण जाऊयात आपल्या महत्त्वाच्या पॉईंटकडे. 4 ते 5 पॉईंट मी तुम्हाला सांगेल. तर ज्यातला सर्वात पहिला पॉईंट म्हणजे की तुमचा आहार. तुमचा जो आहार आहे त्यामध्ये तुम्ही फायबरयुक्त आणि प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त घेतली पाहिजे, जे करून काय करता की जेणेकरून तुमच्या शरीरातलं जे HDL आणि LDL आहे ते कंट्रोलमध्ये राहील. आणि यासाठी तुम्ही काय करू शकता की जे तुमचं प्रोटीन सोर्सेस आहे, एग्ज असेल, चिकन असेल, त्यामुळे तुम्ही चिकन ब्रेस्ट जे आहे तेच कंझ्युम करायचं. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटचं डेली अलाउन्स किती आहे ते पण तुम्ही बघा आणि त्या हिशोबानेच तुमच्या आहारात ते असू द्या, जेणेकरून तुमच्या शरीरातलं LDL कंट्रोलमध्ये राहील. आणि HDL वाढवण्यासाठी तुम्ही फायबरयुक्त पदार्थ जसं ओट्स असेल किंवा मूग डाळ असेल, डाळी असेल, जे किडनी बीन्स आपण जे आहे ते पण कंझ्युम करू शकतो, किंवा बॉईल केलेले अंडे आहे, हे काय करतं तुमच्या शरीरातली HDLची लेवल वाढवतं. तर ह्या 2 गोष्टी आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीने वर्कआउट जर केला किंवा जर तुम्ही बिझी असाल तर अगदी अर्धा तास किंवा 40 एक मिनटं जर तुम्ही वॉकिंगला गेले किंवा घरच्या घरी काही कार्डिओ केला
किंवा हफ्त्यातून ॲटलिस्ट 1 ते 2 दिवस का होईना तुम्ही जर स्ट्रेंथ ट्रेनिंग केली, डिप्स मारले, स्क्वॉट्स जर केलं घरच्या घरी, तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल्स जे आहे ते मेंटेन होतील आणि याचा तुम्हाला लाँग टर्मवर खूप फायदा होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे आपला ताण आहे, स्ट्रेस आहे, तो तुम्हाला कंट्रोल करायचा आहे. जसं मी सांगितलं, तुम्हाला मेडिटेट करावं लागेल. जे तुमची स्ट्रेस लेवल आहे ती पण तुम्ही चांगल्या पद्धतीने जर तुम्ही पाणी कन्झ्युम केलं, फ्लुइड बॅलन्स जर तुम्ही चांगला ठेवला तुमच्या शरीराचा, तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला स्ट्रेस जो आहे तो पण कमी होईल आणि मेडिटेट केल्यावर तुमचा जो ताण आहे तो पण नक्कीच कमी होईल. आणि रात्रीची 8 तास ते 7 तास जर तुम्ही झोप घेतली चांगल्या क्वालिटीची, तर त्याचा पण तुम्हाला फायदा होईल. आणि शेवटची गोष्ट म्हणजेच की जे मी नेहमी सांगतो ते म्हणजेच की पेशन्स. आता लाईफस्टाईल रिलेटेड इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी या सर्व गोष्टी किंवा हे जे पॅरामीटर्स जे खराब झालेलं असतं, लिपिड प्रोफाईल असेल, शुगर असेल किंवा थायरॉईड असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अफेक्ट का झालेल्या असते, कारण की आपली मागची 5 ते 6 वर्षाची किंवा 10 वर्षाची जी लाईफस्टाईल आहे ती एकदम खराब असते. यामुळे हे सर्व पॅरामीटर्स जे आहे ते अफेक्ट होतं आणि अचानक आपल्याला समजल्यावर आपण त्याला वेट लॉस करण्यासारखं ते एवढं सोपं नसतं की जस्ट आपण 1 महिना केलं किंवा 2, 3, 4 महिने केलं आणि लगेच रिझल्ट भेटला. तर या गोष्टी ज्या असतात त्या सस्टेनेबली आपल्याला ह्या जे डिसिप्लिन रुटीन आहे हे तुम्हाला फॉलो करावं लागतं. चांगल्या पद्धतीने झोपणं, चांगला आहार, चांगला व्यायाम घेणं, या सर्व गोष्टी तुम्ही जेव्हा लाँग टर्मवर फॉलो कराल तर तेव्हा नक्कीच जे तुमचं हाय शुगर असेल, हाय कोलेस्ट्रॉल असेल किंवा थायरॉईड असेल, या लेवल नक्कीच कंट्रोलमध्ये येतात. तर यासाठीच तुम्हाला पेशन्स ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला जी लाँग टर्म हेल्थ आहे, इंटरनल प्लस एक्सटर्नल हेल्थ, या दोन्ही गोष्टी मेंटेन होतील. तर आपलं हृदय जे आहे ते एक सायलेंट मशीन आहे. त्याची सर्व्हिस करणं, त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. मधून वर्षातून एकदा त्याची टेस्ट करणं, म्हणजे जी आपली लिपिड प्रोफाईल टेस्ट करणं, थोडंसं जेवणात बदल करणं, आपल्या शरीराची हालचाल थोडं वाढवणं, तर ही आपली जबाबदारी आहे आपल्या शरीराच्या प्रती. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि कोलेस्ट्रॉल जे आहे ती वाईट गोष्ट नाही आहे, ती आपल्या शरीराच्या आणि लाईफसाठी खूप गरजेची गोष्ट आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि ती कशा पद्धतीने तुम्ही चांगली मेंटेन करू शकता त्याची लेवल, हे तुमचं टार्गेट असू द्या. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.